भगवान गौतम बुद्ध, राष्ट्रनिर्माते महात्मा ज्योतिबा फुले, क्रांतीसूर्य बोधिसत्व डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना मी विनम्र अभिवादन करतो. महाराष्ट्रामध्ये सामाजिक शैक्षणिक क्रांती घडवून आणण्याचे कार्य महात्मा ज्योतिबा फुले यांनी केले. कारण समाजात समता, स्वातंत्र्य, बंधुता प्रस्थापित करायचं असेल तर शिक्षणाशिवाय तरुण उपाय नाही. म्हणून महात्मा फुले म्हणतात, विद्येविना मती गेली, मतीविना नीती गेली, नीतीविना गती गेली, गतीविना वित्त गेली, वित्तविना शूद्र कसले. इतके अनर्थ एका अविद्येने केले. 19 ऑक्टोबर 1882 मध्ये हंटर आयोगासमोर साक्षरतांना सांगितले की जोपर्यंत सर्वांना सक्तीचे व मोफत शिक्षण मिळणार नाही तोपर्यंत देशाची प्रगती होणार नाही. कारण लॉर्ड मेकॅलेचा डाउनवर्ड फिल्ट्रेशन थेअरी म्हणजेच झिरपता सिद्धांत हा मान्य नव्हता. शिक्षण सक्तीचे व मोफत पाहिजे अशा प्रकारे आवाज उठवणारे प्रथम भारतीय महात्मा ज्योतिबा फुले ठरले. जिच्या हाती पाळण्याची दोरी ती जगाला उद्धारी या उक्तीला प्रत्यक्ष कृतीत उतरवणारे महात्मा ज्योतिबा फुले ठरले. 1848 सालात पुण्यातील बुधवार पेठ येथे भिडेवाड्यात मुलींची पहिली शाळा काढली. भारताच्या इतिहासात ती प्रथम मुलींची शाळा ठरली. तर 1851 मध्ये पुण्यातच अस्पृश्यांसाठी शाळा काढली. या शिक्षण प्रक्रियेची परिणिती म्हणून मुक्ता साळवेसारखी विद्यार्थिनीही निबंध देऊन इंग्रज सरकारला प्रश्न विचारते. तर या शिक्षण प्रक्रियेची परिणिती म्हणून तानुबाई विरजी हा जगातील पहिल्या महिला संपादिका ठरल्या. अशा प्रकारे महात्मा ज्योतिबा फुले हे महाराष्ट्राचे मार्टिन लुथर ठरले. महात्मा गांधी म्हणाले होते, लोक मला महात्मा म्हणतात पण माझ्या दृष्टिकोनातून महात्मा एकच, तो म्हणजे महात्मा ज्योतिबा फुले. अशा प्रकारे महात्मा ज्योतिबा फुले यांचे सक्तीचे व मोफत शिक्षण प्रत्यक्ष राबवण्याचे कार्य छत्रपती शाहू महाराजांनी आपल्या संस्थानातून केले. छत्रपती शाहू महाराज म्हणतात, शिक्षणानेच आमचा तरुण पाय आहे असे माझे ठाम मत आहे. कारण शिक्षणाशिवाय कोणत्याही देशाची उन्नती झाली नाही असं इतिहास सांगतो. प्राथमिक शिक्षणाच्या संदर्भात 1917 रोजी शाहू महाराजांनी दमदार पाऊल टाकले. 24 जुलै रोजी प्रसिद्ध झालेल्या जाहीरनाम्यात म्हटले की 30 सप्टेंबर पासून आपल्या संस्थानात प्राथमिक शिक्षण हे सक्तीचे व मोफत करण्यात येत आहे. सध्या असलेल्या सर्व प्राथमिक शाळेतील फी सदर दिवसापासून माफ करण्यात येत आहे. शाळेच्या शिक्षणावर 1 लाख रुपये खर्च करण्यात येत आहे. या कायद्यानुसार शिक्षणास योग्य वयाची मुले शाळेत पाठविण्याची आईवडिलांवर सक्ती करण्यात आली आणि ज्यांनी मुले शाळेत पाठविली नाहीत त्यांनी 1 रुपया दर महिन्यात दंड करण्याची तरतूद करण्यात आली. 1917-18 साली जेव्हा त्यांच्या संस्थानात प्राथमिक शिक्षणाची योजना सुरू झाली तेव्हा त्यांच्या संस्थानात एकूण 27 शाळा व 1296 मुले होती. तर 5 वर्षाच्या कालावधीत यात वाढ होऊन एकूण शाळांची संख्या 420 व मुलांची संख्या 22,007 इतकी झाली. या शिक्षण प्रक्रियेची फलश्रुती अशी झाली की कर्मवीर भाऊराव पाटील यांच्यासारखी व्यक्ती आपल्याला लाभली. म्हणून प्रजेच्या उद्धाराची खडी तळमळ जर राज्यकर्त्याला असेल तर त्यास पैसे कमी पडत नाही, त्यास इच्छाशक्तीची जोड असावी लागते. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी आपले संपूर्ण आयुष्य विद्यार्थी दशेत घालवल्याने अज्ञानाने समाजाची हानी होते तर शिक्षणाने समाजाची आर्थिक व नैतिक उन्नती होते हे समजले. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर म्हणतात, शिकलेल्या माणसाच्या अंगी जर शील व सौजन्य नसेल तर तो हिंस्र पशुपेक्षाही क्रूर व भीतीप्रद समजण्यात यावा. यावरून कळते की शीलाची शिक्षणापेक्षा अधिक किंमत आहे. कारण शीलवान व्यक्ती समाजाची व राष्ट्राची उन्नती करू शकते. आपल्या शैक्षणिक दृष्टिकोनाला मूर्तरूप देण्यासाठी व गोरगरीब मुलांना शिक्षणाची संधी उपलब्ध व्हावी या हेतूने डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी पीपल्स एज्युकेशन सोसायटीची स्थापना करून मुंबईत सिद्धार्थ महाविद्यालय तर औरंगाबाद येथे मिलिंद महाविद्यालयाची स्थापना केली. या तिन्ही महापुरुषांनी शिक्षण सक्तीचे व मोफत मिळाले पाहिजे यासाठी प्रयत्न करून त्यास प्रत्यक्ष कृतीत उतरविले.
या तिन्ही महाविभूतींना मी कृतज्ञता व्यक्त करतो व त्यांच्या शैक्षणिक दृष्टिकोनाला मी विनम्र अभिवादन करतो. धन्यवाद. जय फुले, जय शाहू, जय भीम.